मी काय चूक केली आणि काय झालं ते सांगते. त्याआधी सकाळ नेहमीसारखीच सुरू झाली. सकाळी आधी माझं आवरून घेतलं आणि इयरिंग्स घालून घेतले, रेडी झाले आणि चहा बनवायला घेतला. आज उपवास होता त्यामुळे जेवण काही बनवायचं नव्हतं आणि डब्बाही नव्हता. आणि मग चहा होईपर्यंत आमच्या दोघांच्या हे मस्त गप्पा चालू होत्या. जेवढा वेळ एकत्र घालवण्यासाठी मिळेल ना तेवढा वेळ घालवायचा. नंतर तर काय कामातच वेळ जाणार आहे. नंतर मग भाऊजी सगळ्यांसाठी मस्त पपई कापत होते. अर्णवला सर्दी खोकला असल्यामुळे त्याचे पप्पा त्याला अशी वाफ देत होते. मुलांचं काही दुखत असलं की त्यांची खूप काळजी घ्यायला लागते आणि तोपर्यंत माझं घर आवरण्याचं काम चालू होतं. ऑफिसचं कामही मी सुरू केलं घर आवरता. आज चतुर्थी होती म्हणून सकाळी साबुदाणा भिजत घातला होता आणि मग दुपारी खिचडी बनवायला घेतली. सगळी तयारी करून घेतली आणि परतायला टाकलं पाहते तर काय सगळी खिचडी चिकट झाली. माझी चूक माझ्या लक्षात आली की मी साबुदाणा भिजत टाकताना पाणी जास्त घातलं होतं बहुतेक. सगळ्यांनी तशीच खिचडी खाल्ली. तुमच्याकडूनही कधी कधी स्वयंपाक करताना असा गोंधळ होतो का? मला कमेंट करून नक्की सांगा. दिवसभर घरात असल्यामुळे संध्याकाळी थोडं बाहेर एक राऊंड मारला की फ्रेश वाटतं. चतुर्थी होती म्हणून मग मिठाईच्या दुकानात गेलो आणि घरी येताना थोडी मिठाई आणली. तर इम्परफेक्ट असा आजचा दिवस होता माझा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.